वरदा हरिचर पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। मंगलमूर्ति मोरया। ऐसे पाहतांची गांडीव पाणी भाल ठेवूनी धर्मचरणी। अधोवदन हस्त जोडून सन्मुख उभा राहिला। अशा प्रकारे पार्थ अर्जुन तिथे आलेला आहे आणि हस्तिनापुर आल्यानंतर इथे चार भाऊ याची वाट पाहतात आणि समोर आल्यानंतर धर्मरायाच्या चरणावर मस्तक ठेवलाय आणि एकदम ग्लानी म्हणजे अशा कोमजलेल्या वदनाने जाऊन बाजूला उभा राहिलाय आणि मग कोमाईले असे वदन ओष्ठ पावती बहुस्मरण। नेत्रा माझी बहुजीवन एक सरा दाटले। आणि मग हा असा परिस्थितीने उभा राहिलाय, चेहरा निस्तेज झालाय, डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत आणि मान खाली घालून धर्मराया समोर हा पार्थ उभा राहिलाय। आणि मग ऐशी अर्जुनाची स्थिती पाहून या तो पृथ्वीपती। चिंता क्रांत होऊन चित्ते अतिशयित घाबरला। आणि मग हा कोमजलेला हा पार्थाचा चेहरा पाहिलाय, डोळ्यातून अश्रुधारा वाहतात आणि त्यावेळेला हा पृथ्वीपती धर्मराजा अंतस्करणातून बोलते, मनातून बोलते, अरे बाबा याला काय झालंय, याची परिस्थिती अशी काय, याची अवस्था अशी का, हा दुःखी कष्टी का, याला काय झालं काय। आणि हा धर्मराजा सुद्धा चिंतेमध्ये पडलेला आहे। आणि धर्म म्हणे गा अर्जुना सुखी आहे की यादव राणा। तव नित्य सुहास्य वदना आजी ग्लानिता का प्राप्त। अरे अर्जुना की माझा यादव राणा, माझा भगवंत श्रीकृष्ण सुखी आहे ना रे बाबा। हा आजच तुझ्या चेहऱ्यावर हिरमुसला तुझा चेहरा का, तुझा चेहरा दुःखी कष्टी का, आणि आज तुझ्या चेहऱ्यावर ही ग्लानी नाराजी का, मला अशी नाराजी का दिसते, नक्की काय झालंय, बोल ना। कोणी तुझशी अपमानिले की कोणे अर्जुना निर्भत्सिले। तन्मुख कमळ दिन झाले की कारण सांग पा। अरे प्रत्येक वेळेला हसत मुखाने येणारा माझा अर्जुन, प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी मला सांगणारा अर्जुन, आणि मग तुला कोणी काय बोललं का, तुला कोणी काय हटकलं का, की तुला काय कोणी दटावलं का, असं तुझा निस्तेज चेहरा काय झालाय, कशामुळे झालाय हे मला सांग, असा धर्मराजा इथे बोलत आहे। ऐसे ऐकोनी धर्माचे वचन सद्गतीत झाला असे अर्जुन। वदनांतून एक भाषण काही केल्या उमटेना। आणि मग धर्मराजाचे हे स्वर, काकुलतेचे स्वर ऐकल्यानंतर इथे पार्थाला काय झालंय, अजून उभं आला बघा। ज्या वेळेला लहान मूल पडतं त्यावेळेला तो इकडे तिकडे पाहायचं, मला कोणी बघितले काय, आणि ज्यावेळेला आई जवळ जातं त्यावेळेला त्याला उचलून घेतं, त्यावेळेला त्याला काय होतं, ते मोठ्याने तो बोंबाटा सोडतं। आणि मग त्यावेळेला आई विचारतं बाळा तुला जास्त लागलंय का, आणि इथे अशीच अवस्था काय झाली पार्थाची झाली। दादानी प्रेमाने सहानुभूतीने विचारलं धर्मराजानी की बाबा तुला काय झालं, आणि हे तुझं म्हणजे हा थरथर का कापत आहेस। आणि त्यावेळेला इथे पार्थाला सुद्धा एवढा उभं आलाय आणि तो ओक्सा बोक्सा काय झालाय, रडायला लागलाय। आणि मग पुढे नेत्री चालल्या श्रुधारा सर्वांगा माझी कंप थरथरा। नासिका द्वारे न निघे वारा स्तब्ध झाल्या सर्व वृत्ती। आणि मग इथे हे धर्मराजाचं हे शब्द ऐकल्यानंतर अंग याचा काय झालाय, पार्थाचा थरथर कापायला लागलाय आणि श्वासोश्वासाचा काय झालाय, लांबचा व्हायला लागलाय, म्हणजे उबके लागायला, हुंदके द्यायला लागलाय। आणि मग काय
हा सर्व शरीर कसं झालंय, त्याचा निस्तेज झालाय आणि त्याला काय शब्द तोंडातून फुटत नाही. मी आता दादाला काय सांगू, अशी अवस्था इथे धर्मराजाची झाली, पार्थाची झालेली आहे. ऐसे पाहुनी धर्मराज म्हणे अर्जुना काय झाले आज, गंभीर चित्त तुझे सहज कोणत्या दुःखी बुडाले. अरे आजपर्यंत हसत खेळत असणारा माझा पार्थ, आज तू एवढा दुःखी का झालास, एवढा गंभीर का झालास, तुला कोण काय बोललंय, काय झालं, नक्की काय झालंय, अरे बोल, असा धर्मराजा इथे बोलत आहे. ऐशी धर्मरायाची वाणी श्रवण करोनी सुभद्राजने, अंतरा माझी गहिवरोनी आक्रंदोनी बोलतसे. आणि मग हे शब्द सुभद्राजाने ऐकलंय आणि सुभद्राजाने ऐकल्यानंतर ती अंतस्करणातून आक्रंदोनी म्हणजे एकदम मोठ्याने ओरडते, बाबा काय झालंय, काय नक्की, तुम्ही का रडताय. आणि अशा प्रकारे सुभद्राजाने सुद्धा रडायला लागलेले आहे. म्हणे जी सकळ यादवेंशी निज धामा गेला ऋषिकेशी, 16 सहस्र तत्कांतांशे अकांत थोर वर्तला. आणि मग इथे पार्थ सांगतोय, दादा काय सांगू, 16 सहस्र नारी आणि त्या तत्कांतांशी त्यांच्या समवेत भगवंत काय झालाय, निजधामाला गेलाय. दादा भगवंत म्हणजे आपल्यातून निघून गेलेले आहेत. अशा प्रकारे हा वृत्तांत सांगत असताना शाल्व दैत्य परम उग्र लुटोनी नेली द्वारका समग्र, वृद्धांशी घेऊन गेला क्रूर प्राण सोडिला बलिरामे. आणि मग त्या या शाल्व नावाच्या दैत्याने काय केलंय, ही द्वारका नगरी लुटली. द्वारका नगरी लुटल्यानंतर अक्रूर सुद्धा आई वडिलांना घेऊन कुठे गेलाय, तीर्थाच्या यात्रेला, म्हणजे इथून त्या नगरीतून घेऊन गेलाय. अक्रूर सुद्धा निघून गेलाय. आणि मग पुढे द्वारका बुडाली समुद्रांत, काहीच राहिले नाही तेथ. दादा तुम्हाला काय सांगू, आणि अशा प्रकार होत असताना द्वारका सुद्धा समुद्रामध्ये बुडून गेलेल्या आणि तिथे काहीच शिल्लक राहिलं नाही. दादा अशा प्रकारे प्रार्थ इथे वक्तव्य करतोय. ऐसे ऐकताची तो कुंती सुत धर्म मूर्छित पडेला. आणि हे शब्द कानावर धर्माच्या गेल्यानंतर धर्माला सुद्धा काय झालाय, मूर्छना आली, बेशुद्ध पडलाय. आणि मग आणि भीमादी तेव्हा क्रंदते, समस्त लोक आकांत करीते, नर नारींचे शोके जगती, विरूप आहे सर्वही. आणि मग हे शब्द हे भीमदादाने भीमसेनाने सुद्धा ऐकलं आणि सर्व तिथे काय झालंय, रडायला लागले, सर्वांनी आकांत केलाय. आणि सर्व रडायला लागल्यानंतर श्रीकृष्णाचा दीर्घ विरह द्रौपदी ते झाला दुस्सह. आणि मग हे सर्व द्रौपदीने ऐकलंय आणि द्रौपदीवर सुद्धा काय झालाय, अत्यंत दुःख झालाय. आणि मग पुढे नेत्री चालले अश्रू प्रवाह, काही केल्या नाटोपती. आणि मग हे द्रौपदीने ऐकलंय आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रूधारा झाल्या आणि त्या काही केल्या. म्हणजे त्या आता अश्रू, मला सांगा आजपर्यंत भगवंताचा हा किती सख्यपणा होता. द्रौपदीला कोणत्या कोणत्या कारणाने, कोणत्या कोणत्या वेळेला, कोणत्या कोणत्या प्रसंगाला भगवंताने तारले. आणि मग त्या द्रौपदीने हे शब्द ऐकले आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहतात आणि त्या काही केल्या बंद होत नाहीत. आणि देह झाला सर्व विवश, भ्रमिष्ट झाले असे मानस, म्हणे सांडूनी गेला द्वारकाधीश, तुटली आस जीवाची. आणि मग इथे द्रौपदी दुःख करतोय की आज माझा भगवंत, आज माझा द्वारकाधीश, की आज माझी जी माहेराची जी आस होती ती माझी आज काय झाले की माझं माहेर पण सुद्धा
तुटली आस, मला माहेराची आस तुटली, आज मी कोणाला माझं दुःख सांगू. अशा प्रकारे द्रौपदी ते दुःख करतोय. तुझं वाचून रुक्मिणीपती कैसी होईल माझी गती. ऐसे बोलता द्रौपदी सती मूर्छा येऊन पडितसे. अरे भगवंता, दादा तुझ्या वाचून माझी अवस्था काय होईल, मला कोण सांभाळील. आणि अशी रडत असताना इथे धरणीवर मूर्छा होऊन द्रौपदी पडलेली आहे. पुन्हा होऊन सावधान धाव सखयाय सेवदोन. धरित्रीवर अंग टाकून गडबडा लोले दुःखाने. आणि पुन्हा ती शुद्धीवर येते द्रौपदी आणि पुन्हा पूर भरवून घेते आणि ती आक्रंदून रडते. आता देवा, आता भगवंता, की तुझ्या वाचून आता मला कोण, आधार कोण आहे, की माझा सगळंच काय तुम्ही हिरावून घेतलं. आणि अशा प्रकारे ती वारंवार छाती बळवते, पुन्हा जमिनीवर अंग टाकते, अशी ती क्रिया करत आहे. वैशाख मासी उष्ण काळी सूर्य किरणा माझी भूमंडली. जीवना विन मृदू मासोले जैसी अत्यंत चरफडे. जसा ग्रीष्म वैशाख महिना आहे, उन्हाळ्याचा दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसानंतर तलावातले पाणी सुद्धा आटतं आणि मग त्याच्यामध्ये असणारी मासोली पाणी आटल्यानंतर ती काय तडफडून तडफडते. आणि तशीच अवस्था इथे द्रौपदी झाली की पाण्या वाचून मासोली, अशी अवस्था तिची झाली आणि अत्यंत असा दुःख करते. तैसे रीती पांडव नारी तेवींच सुभद्रेची झाली परी. आणि कुंती माता ती करुणास्वरे अकांत करी अत्यंत. आणि जशी द्रौपदीची अवस्था झाली तशी सुभद्रा झालीची सुद्धा अवस्था झाली. आणि हे सर्व कुंती मातेने ऐकलंय आणि कुंती मातेने सुद्धा काय केलंय, इथे आक्रोश टाव फोडलाय. त्यांची पण अवस्था तशी झालेली आहे. तयांच्या शोके करून गजबजून गेले त्रिभुवन. कृतांताचे मन दारुण परी तेही झलंबले. आणि मग हे सर्व हा दुःखाचा प्रसंग पाहिल्यानंतर त्रिभुवनात सुद्धा काय झालंय, दुःखाची छटा पसरली. त्रिभुवन गजबजलंय की काय हा अकांत चाललाय, काय दुःख चाललंय. आणि त्यावेळेला दक्षिणाचा राजा यम याचं सुद्धा मनाला हेलकावं आलं. अरे बाबा, काय आहे द्रौपदीचं दुःख, काय हे पांडवांचं दुःख, काय हे कुंती मातेचं दुःख. याच्या सुद्धा मनाला करुणा आली की कोण नक्की भगवंत गेलाय आणि भगवंताने एवढं रडावं. हा सुद्धा इथे काय झालंय, इथे यम सुद्धा दक्षिणेचा यम सुद्धा बोलतोय. द्रौपदी सुभद्रा दोघी जणी देह टाकीती तेव्हा धरणे. नाना परीचे विलाप करुणे शोक करीती आक्रोशे. आणि मग इथे द्रौपदी आणि सुभद्रा वारंवार दुःख करतात आणि वारंवार धरणीवर अंग टाकतात. बघा, वडील गेल्यानंतर मुलगी सोबत, बाबा तू माझा काय होतास, बाबा तू माझ्यासाठी हे करत होतास, बाबा तू माझ्यासाठी ते करत होतास. लक्षात आलं तुमच्या की. आणि प्रत्येक वेळेला माणूस गेल्यानंतर तिच्या मुलीच्या मनामध्ये काय येतं की उभं येतं. आणि तशा प्रकारे भगवंत सखा जरी होता तरी एक पिता रूपाने त्यांचा सांभाळ करत होता. मग मला सांगा की पिता रूपाने सांभाळ, म्हणजे सख्खी बहिणी सुभद्रा असताना सुद्धा भगवंताने जास्त प्रेम द्रौपदीवर केलं का. द्रौपदीने काय केलं, त्या ऋषिकेशाला अंतर्मनातून की भगवंताला जवळ करून ठेवलं होतं. आणि मग दुःख करतील तर काय करतील, मग वारंवार काय करतात, वारंवार भगवंताची आठवण काढतात, वारंवार जमिनीवर अंग टाकतात, मूर्छेला येतात. आणि अशा प्रकारे हा विलाप चाललाय. म्हणती देवा त्राही त्राही जीवाची कैसी सांडली लाही. कृष्ण आम्ही करावे काय तुझं वाचोनी बंधुराय. अरे हे देवा, हे भगवंता, या जीवन आम्ही जगून सुद्धा आमचं जीवन कसं व्यर्थ आहे. की हे भाऊराया, आता आम्ही भाऊ कोणाला म्हणावं, हे बंधुराया आम्ही कोणाला म्हणावं. आणि अशा प्रकारे या छाती बडवून रडत आहेत सुभद्रा आणि द्रौपदी. ग्रामवासी सकळ नारी समजाविती नाना परे.
म्हणती उगी राहो निक्षण भरे सांगा सत्वरी काय झाले. मग आता एवढा हा आकांत झालाय, सर्व रडतात, पण गावातल्या लोकांना काहीच माहिती नाही का काय प्रकार झालाय. या घरामध्ये रडतात का, सगळी तर साबूत आहेत, सर्व दिसतात, मग ही माणसं रडतात का, कशासाठी रडतात. आणि मग हा प्रश्न त्या ग्रामवासियांना पडलाय की बघा की ज्या वेळेला की आता जर बघायला गेलं तर शिक्षणापासून माणसाला पर्याय नाही. मग एक दृष्टांत देतो की जावय सासूरला पाहुणा येतो, सासूला पाहुणा आल्यानंतर जावय सूट बूट घालून मस्त श्रीमंतामध्ये, श्रीमंताच्या कॉलनीमध्ये राहिला होता म्हणून श्रीमंतासारखा पोशाख केलाय, कोट घातलाय, टाय घातले आणि सासूला पाहुणा आलाय. आणि सासूला पाहुण्यानंतर आता जावय कोट घालल्यानंतर खुर्ची कसली देणार, मस्त खुर्ची सोफा दिला, जावय बसलं, जावयाला चहा आला, पाणी आला, सगळा आला आणि समोर सासूबाईने चहा ठेवलाय आणि चहा ठेवला तेवढ्यात बाहेरून पोस्टमॅन आला आणि पोस्टमॅन आल्यावर पोस्टमॅनने लखोटा दिला हातात सासूबाईंच्या. सासूबाई अशिक्षित होती आणि मग तिने काय केलं तर जावयांच्या हातात दिला लखोटा. जावयांच्या हातात दिल्यानंतर जावयाने लखोटा हातात घेतला. आता जावय विचार करतोय, त्या लखोटाकडे बघतोय, लखोटा फोडला आणि हातात कागद घेतला आणि जावय ठोक रडायला लागला. आता जावय रडायला लागला बोलल्यानंतर विचार करताय, मला सांगा पत्र कोणाचा आला होता, मुंबईवरून मुलाचा, आणि मग आता जावई रडते म्हणजे काहीतरी आघाडीत प्रकार झालाय. सासू जाऊन बाजूला बसली रडत. आता सासू रडत बसल्याबरोबर घरातली जी माणसं होती ती आजूबाजूची ती पण माणसं येऊन रडायला लागली. म्हणजे सगळा आकांत पडलाय आणि जावई खुर्चीवर डोकाला येऊन बसलाय आणि तो पण रडतोय. आणि विचार करतात की सगळी रडतात, पण नक्की झालंय का या घरात. आणि त्यावेळेला एक गावातला शाना मनुष्य येतो, अरे बाबा रे की तुम्ही रडताय कशासाठी. त्या सासूला विचारलं, तू बाय का रडतस, मला नाही माहिती. बहिणीला विचारलं, तुम्ही का रडताय, आई रडते म्हणून मी रडते. आता आईला विचार, आई म्हणते जावई रडतात म्हणून मी रडते. अरे बाबा तू का रडतस. मामा काय सांगू, मला पत्रच वाचता येईल. मला सांगा, म्हणजे मला सांगा की शिक्षणाशिवाय हाताच्या काळामध्ये जर बघायला गेला तर पर्याय नाही. मला सांगा वस्तुस्थिती तर माहिती आहे. तसाच या गावाच्या लोकांना भ्रम पडला की ही लोक रडतात हो, पण नक्की काय झालंय. मग द्रौपदी बोले वचन काय मी सांगू तुम्हाला गुण. माझे अंतरा माझी तीक्ष्ण विरह भाले टोचती. आणि मग हे ग्रामवाशाने प्रश्न विचारल्यानंतर द्रौपदी बोलते, मी काय सांगू की मी तुम्हाला माझं दुःख काय सांगू. माझ्या शरीराला तीक्ष्ण भाले टोचतात, असं भाले टोचावं, सुया टोचावं अशा मला वेदना होतात. माझ्या अंतर्मनामध्ये, माझ्या अंतर्मनाला काय लागले तुम्हाला मी काय सांगू. लोकवासी मी तुम्हाला काय सांगू, अशा प्रकारे दुःख करतोय. काय मी सांगू तुम्हा पासी आजवरी जो रक्षिता आम्हासे. तो आज कृष्ण ऋषिकेशी मज लागी अंतराला. काय सांगू मी तुम्हाला की आजपर्यंत आमचा ज्या भगवंतानी या ऋषिकेशाने आमचा रक्षण केलं, आजपर्यंत आमचा रक्षण केला, आमचा पोशिंदा होता, तोच आज आम्हाला काय केलाय, टाकून गेलाय. आणि मी रडू नाही तर काय करू, मी काय करू काय, अशा प्रकारे ते द्रौपदी बोलत आहे. कौरवी लाक्षागृह जालिले तेव्हा पांडवा विवरी रक्षिले. वस्त्र हरणी सांभाळिले सत्व माझे जयाने. ज्या वेळेला आम्हाला सुईच्या अग्रावर बसेल ना एवढी सुद्धा कौरवानी जमीन देण्याचा नाकारलं की तुम्हाला सुईच्या अग्रावर बसेल एवढी सुद्धा तुम्हाला भूमी देणार नाही. आणि त्यावेळेला याही आम्हाला एक चांगला महाल बांधून दिला. का महाल बांधून दिला की आम्ही काहीच नाही तुम्हाला दिलं, पण आम्ही तुम्हाला एक सुंदर असा महाल गावाच्या बाहेर बांधून देतोय. गावाच्या बाहेर सुंदर असा महाल बांधतोय आणि मग आता त्या महालामध्ये तुम्ही राहायला जा. आणि हा वेळेला ज्या वेळेला हे कुंती मातेला दुर्योधनाने सांगितलं, त्यावेळेला कुंती मातेकडं एक धात्री नावाची एक दासी होती. ती दासी बोलतोय
की बाई ग, आजपर्यंत तुम्हाला सुईच्या आग्रावर सुद्धा ही जमीन दिली नाही, जागा दिली नाही, मग आज हा तुम्हाला राजवाडा दिव्य असा महाल का बांधून देतो? याच्यात काहीतरी कालवेरा आहे. तू बायगो विचार कर. ती धात्री बोलते कुंतीला, बायगो तू काहीतरी विचार कर की याच्यामध्ये काहीतरी कालवेरा आहे. आणि मग ती जाऊन विदुर काकांकडे जाते की भावजी, की दुर्योधन आला होता की तुम्ही गावाच्या बाहेर चांगला घर बांधलंय तुम्हाला आणि त्या घरामध्ये तुम्ही राहायला जा. त्यावेळेला विदुर काका बोलतात, मग तुम्ही वहिनी काय विचार काय केला? हो आता तू बोलते तर आम्ही जायचा विचार केलाय. मग जायचा विचार नक्की. मग ज्या वेळेला जाल त्यावेळेला मला एक क्षणभर तुम्ही सांगा, 1 मिनिट मला भेटून जा त्या घरामध्ये राहायला जाताना. आणि हा लोकांना काय सांगत होता की आम्ही त्याला काय नाही, आम्ही त्याला म्हणजे लोक काय बोलतील की चला दुर्योधन वाईट नाही हो, बघ कसला राजवाडा बांधून दिलाय, बाहेर घर बांधून दिलाय, म्हणजे दुर्योधन वाईट आहे का? पण याच्यामध्ये दुर्योधनाचं काळवेळ काय होतं की याला संपवायचं होतं. शकुनी मामाने प्रश्न केला की आतापर्यंत तुम्ही याला घरातून बाहेर काढले, गावाच्या बाहेर राहतात, पण हे कालांतराने मोठं होतील, कालांतराने सैन्य जमवतील, मग कालांतराने तुला त्रास होईल, म्हणून याला संपवायचं. कोणी सांगितलं? शकुनी मामाने सांगितलं. मला जो मामा भाच्याला पत्ते खेळायला शिकवते तो मामा, लक्षात आला. पण शकुनी मामाचा सुद्धा याच्यामध्ये स्वार्थ होता, आपला वेल नाही तेवढा स्वार्थ होता की त्याला पांडव मारायचे नव्हते. शकुनी मामाला स्वतःचे भाचे कौरवच मारायचे होते, लक्षात आला. आणि त्यामुळे यांनी काय केलंय, दुर्योधनाला उकसवलाय. आणि मग दुर्योधनाने हा बाहेर लाक्षागृह बांधलाय. आणि लाक्षागृह बांधल्यानंतर ही राहायला गेले. राहायला गेल्यानंतर त्यावेळेला सुद्धा या भगवंताने, थोडक्यात सांगतो की भगवंताने सुदर्शन चक्राला आज्ञा दिली आणि लाक्षागृहातून सुद्धा पांडवांना सुखरूप बाहेर काढलं. आणि मग ज्या वेळेला आम्हाला या भगवंताने लाक्षागृहातून सुद्धा वाचवलं, असा हा आमचा भगवंत ऋषिकेशी परमात्मा आज आम्हाला काय केलाय, सोडून गेलाय, अशी द्रौपदी सांगत आहे. कौरवी लाक्षागृह जाळिले, तेव्हा पांडवा विवरी रक्षिले, वस्त्र हरणी सांभाळिले, सत्व माझे जयाने. ज्या वेळेला यांनी माझ्या साडीला हात घातला, ज्या वेळेला यांनी दुःशासनाने माझ्या साडीला हात घातला, त्यावेळेला सुद्धा भगवंतानी मला काय केलंय, भगवंतानी मला पुरविले वस्त्रे सभे माझी. त्यावेळेला सुद्धा त्यावेळेला द्रौपदीने भगवंताला प्रश्न केला, देवा एवढा तुला उशीर का झाला यायला? बघा माणसाची श्रद्धा कशी असावी की एवढा उशीर तुम्हाला देवा का झाला यायला. त्यावेळेला भगवंतानी तिला द्रौपदीला उत्तर दिलं, ज्या वेळेला तुम्ही हाक मारताना मला का हाक मारलीस? मी तुझ्या हृदयातच आहे, मी परमात्मा तुझ्या हृदय, पण द्वारकेचा राणा धावत ये द्वारकेचा. मग मला इथं मी तुझ्या हृदयात होतो, पण मला पुन्हा द्वारकेला जावं लागलं आणि द्वारकेवरून पुन्हा आलो. जशी हाक मारली तसा मी आलो, म्हणून मला उशीर झाला. आणि ज्या वेळेला मी आलो तेव्हा तू काय करत होतीस? तुला तुझ्या हाताने विश्वास होता, तू हाताने साडी घट्ट पकडून ठेवली होतीस आणि दुसऱ्याची साडी ओढत होता. मग त्यावेळेला तुझ्या हातांचा विश्वास संपला, त्यावेळेला मी तुला साडी सभे माझी पुरविले वस्त्रे या भगवंताने पुरवली. का पुरवली? त्यावेळेला मग असा हा भगवंत, त्या माझी लाज रक्षण सुद्धा, आबरूचं रक्षण सुद्धा या भगवंताने माझं केलं. अकाली अन्न मागा वयासे, क्रोधी आला दुर्वासुरुषे, ते तै धावोनी ऋषिकेशे, सत्व रक्षिता झाला. आणि मग ज्या वेळेला हे जंगलामध्ये राहत असताना, वनामध्ये राहत असताना यांना अन्न पाण्याची सोय जी होती ती सूर्यनारायण यांना काय दिली होती? कोणामुळे दिली होती? द्रौपदीनेच मागून घेतली होती आणि थाळी दिली होती. आणि थाळीतून यांना दिवसभरात लागणारं अन्न सकाळी सूर्य उगवल्यापासून सूर्यास्तापर्यंत जे जे इच्छा अन्नाची करत होती, इच्छा अन्न मिळत होतं. आणि मग त्यावेळेला रात्री अकाली म्हणजे रात्री दुर्योधनाने पाठवलं, 2 दुर्वास ऋषीला पाठवलं, ऋषी 60,000 ऋषी पाठवलं. आणि मग त्या 60,000 ऋषींना अकाली आलं आणि मग आम्हाला जेवण द्या. त्यावेळेला सुद्धा द्रौपदीला प्रश्न पडला होता, वनामध्ये आम्ही अकाली रात्री जेवण थाळीची जे अन्न देत होती, हजारो जरी माणसं आली तरी ते अन्न देत होती. आणि मग 60,000 ऋषी, आता यांना जेवण कसं द्यायचं? त्यावेळेला सुद्धा या भगवंताने काय केलं,
ज्यावेळेला द्रौपदीने हाक मारली, भगवंताला हाक मारली की आता हे द्वारकेचा राणा की सख्या आता तू कैवारी आले विघ्न निवारी. हे ऋषी जे आलेत या हे माझ्या विघ्न आहे, पण आता माझा सत्व जाईल. आणि त्यावेळेला सुद्धा या भगवंता परमात्म्याने येऊन काय केलंय, आला धावत द्वारकेशी. आणि आल्यानंतर ताई काय ग मला जेवण दे. बघा भगवंत, अरे दादा मी जेवण द्यायला तुला बोलवलं आणि तू जेवण नाही ताई मला भूक लागली. रुक्मिणीने ताट वाढला होता, तो मी ताट सोडून आलोय, मला तू तुझ्या हातचं काहीतरी खायचं आहे. आणि त्यावेळेला दादा नाही रे तू नको रे अंत पाहू, त्या थाळीमध्ये आम्ही जेवलोय, आमचं जेवण झालेलं आहे. अगं ताई मला थाळी तर दाखव. आणि त्यावेळेला भगवंताने थाळी पाहिली आणि थाळी उलटी पालटी गेली. एक अन्नाचा कण लागला होता आणि तो कण हातात घेतलाय आणि तो कण भगवंताने प्रेमाने भक्षण केला, एक पाणी व्हायला. आणि इकडे भगवंताने, आणि त्यावेळेला भगवंताने काय सांगलं होतं की ऋषींना तू कुठे पाठव, या साड्या नदीवर आंघोळीला पाठव. आणि ऋषी आंघोळीला गेल्यात आणि भगवंताचा इथे प्रवेश आहे आणि अन्न मागतात भगवंत. आणि त्यावेळेला एक दाणा आणि एक दाणा भगवंतानी भक्षण केलाय. मग मला सांगा की आम्ही एवढा मोठा ताट देवाच्या समोर भोग करतोय, खातोय कोण हो, देवाला गेलाय. काय बोलताय, अरे पण देवाला करताना ती लहान मुलं लेकरं घरात आहेत ना, ती बघा आई मला मोदक द्या, अरे मग त्यांच्या हातात पहिला द्या. तोच गणपती आहे, तोच देव आहे ना. आरती झालं तुम्हाला जेवायला नाही, अरे पण तो भगवंत जो लहान लेकर आहे ना, त्या लहान लेकरामध्येच भगवंताचा अंश आहे. मला सांग, मग त्यावेळेला या भगवंतानी आम्हाला इथे काय केले. आणि त्यावेळेला भगवंतानी एक शीत घालाय आणि तिथे नदीवर आंघोळ करणारे 60,000 ऋषी होते, त्यांनी तृप्तीचा ढेकर दिलाय. मग मला सांगा असा भगवंत अशा मोठ्या मोठ्या प्रसंगातून आम्हाला वाचवलाय आणि तोच ऋषिकेशी आज आम्हाला सोडून गेलाय. जेथे आम्हा पडती अडचणी तेथे सत्वर स्वये येऊनी. जो विघ्नेवारी शारंग पाणी तो आज टाकून गेला. ज्या ज्या वेळेला आम्हाला प्रसंग पडत होता, ज्या ज्या वेळेला आम्हाला संकट पडत होतं, त्या वेळेला हा भगवंत आम्हाला ऋषिकेशी येऊन हा शारंग पाणी तोच आम्हाला आज टाकून गेलाय ग. अशी ती त्या ग्रामवासींना द्रौपदी सांगत आहे. आता बोलावू कोणास कोण वारील मम संकटास. आता माझी ये मनाची आस कैसी पूर्ण होईल गे. आता ती सांगते त्या ग्रामवासी लोकांना सांगते की आता माझी आस कोण पुरवी, की आता माझा हा ऋषिकेशी परमात्मा आम्हाला टाकून गेलाय. प्रत्येक वेळेला आम्हाला क्षणाक्षणाला हा आम्हाला साथ देत होता. आता मी कोणाकडे मागू, कोणाकडे आस करू की मला माझा भाऊराया येईल, मला मदत करील. संकट ते कोणी श्रीकृष्ण धावोनी देत असे आलिंगन. तयाचे पाहताची सुहास्य वदन वाटे समाधान जीवासी. आणि ज्या ज्या वेळेला मी भगवंताला आळवावं त्या त्या वेळेला या ऋषिकेशाने यावं, हसतमुखाने समोर यावं आणि आलिंगन द्यावं. आणि ते भगवंताचं स्वास्य असं वदन पाहिल्यानंतर मनाला उल्हास वाटत होता की माझ्या दादाचा चेहरा कसा होता, हसरा होता. आणि तोच दादा आज गेलाय ग. आता बंधूंची तुटली आस आता क्षेम देऊ कोणास. आज माझी ये माहेरास काठी लागली सर्वस्वी. आजपर्यंत माहेर हे भगवंताचं द्रौपदीचं माहेर हे भगवंताचं होतं आणि आज भगवंतच निघून गेलाय. आज माझ्या माहेराला काठी लागली. बघा ज्या वेळेला वडील जातं त्यावेळेला ती 20 वर्षी मुलगी रडत येतं आणि सगळ्यात मोठा आवाज तिचाच असतं, बरोबर आहे ना. आणि मग तीच आणि आज माझी माहेरपणाची आज काय झाली, काठी लागली. आणि ज्या वेळेला मुलगी माहेरा जाते त्यावेळेला ती लाड हे वडिलांकडे जास्त करत असतं आणि आज किंवा भावाकडे करत असतं आणि भाऊ पण त्या पद्धतीने सांभाळत असतं. आणि मग आता आमचा उतारावरशीच नावच काढून टाकतात बहिणीचं. आता ती परिस्थिती काय झाली आहे की उतारावर आमची बहिणीच नव्हती आणि काही बहिणी अशा आहेत आमचा हिस्सा आम्हाला पाहिजे. मग मला सांगा या भावांसाठी रडेल का बहीण, किंवा या बहिणीसाठी भाऊ रडतील, काय रडतील. म्हणजे
हे जे पूर्व जे कथानक जे आहे हे आपल्याला काय शिकवतंय की आम्ही कसं जगलो तसे तुम्ही जगा. रामायण काय सांगतंय की भावानी भावाशी कसं वागावं. भरताचं काय प्रेम होतं, राज्य मिळत होता, पण पादुका डोक्यावर घेऊन त्या पादुकांचा समोर देव समजून राजा समजून पादुकाचं पूजन त्यांनी केलंय. रामाने वडिलांची आज्ञा मानली की बाळा तो वनवासाला जा. आताचा मुलगा काय सांगेल यालाच पाठवा वृद्धाश्रमात. बरोबर म्हणजे परिस्थिती काय. मग हे ग्रंथ आपल्याला काय सांगतात की ग्रंथ आपल्याला काय शिकवतात, हे ग्रंथ आपण का वाचावं, याचं पठण का करावं की तुम्ही संसारामध्ये कसं जगा. आम्ही कसं हे पांडव कसं जगलं लक्षात आला. पण आपल्या घरात महाभारत नको आहे, आपल्या घरात रामायण हवं आहे. लक्षात आला. आपल्या घरात महाभारतामध्ये क्षणाक्षणाला काय झालंय रक्त पडलाय. हे आपल्या घरात महाभारत आपल्या घरात प्रत्येक रामायण आवायला पाहिजे. आणि असा हा भगवंत, या भगवंताशी कोण रडते, द्रौपदी रडते की आज माझी माहेराची आस तुटली, आज माझा आधार मोडला, सागरा माझी ठेवा बुडाला. सहोदर माझा अंतरला, नाहीसा झाला मज लागी. की आज माझा आधार माझा जोडलाय की माझा सहोदर, माझा सखा, माझा भाऊ आज माझ्यापासून काय झालाय अंतरलाय. आता तो मला कुठे दिसेल, कुठे भेटेल. अशा प्रकारे द्रौपदी या गावातल्या लोकांना सांगत आहे. दादा गेला येथे बोलून की निज धामासी जाईन, परी माझे कल्पितसे मन कालांतरी होईल हे. ती सांगते की दादा ज्या वेळेला द्वारकेला गेला त्यावेळेला दादा काय बोलून गेला की मी जातो आता निजरा मला. पण माझ्या मनाला असं वाटलं नाही की दादा आजच जाईल. लक्षात आलं तुमच्या की त्याला काहीतरी वेळ असेल, त्याला काळ असेल. पण मला दादाने काय केलं, एक प्रकारे फसवलंय की दादा बोलला तसं लगेच गेलाय. आणि मग आता माझं अंतर्मन काय झालंय फोडलंय. आता मी कोणाला पाहू, मी कोणाची आस कोणाची करू. अशा प्रकारे द्रौपदी दुःख करत आहे. परी तेने तांतड केली भारी, मज कारणे सांडिले दुरी. आता माझा गेला कैवारी, पुन्हा दृष्टी पडेना. की दादाने एवढी घाई केली, एवढी तातड केली की मला फसून गेलाय तो. आता माझा हा कैवारी माझ्या का नजरेला मला पडणार नाही ग. आणि अशा प्रकारे ते आक्रंदून रडते पुन्हा पुन्हा. ऐसे बोलून आक्रंदत, पुन्हा भूमीसी अंग टाकीत. अति दुःखे विलाप करीत, कृष्ण नाम घेऊन. अत्यंत दुःख अंतस्करणाने ते भगवंताचं ऋषिकेशाचं नाव घेते. आणि मग द्रौपदीचे करुणा वचनी, उलोप आहे सर्व मेदिनी. पशु पक्षी ते दुःख पाहुने, मनी झुरती अत्यंत. आणि हे द्रौपदीचं दुःख पाहिल्यानंतर पृथ्वीला सुद्धा काय झालंय की तिला सुद्धा असं वाटतं की आता या धरणीकंप होतोय की काय. अशा प्रकारे उलोप आहे, म्हणजे हलते पृथ्वी की एवढं ते तिचा दुःख जे होतं एवढं दारुण दुःख असं होतं की पशु पक्षी सुद्धा रुदन करतात. काय या माझेचं दुःख, द्रौपदीचं दुःख. आणि मग धर्मराज होय बोलता, द्रौपदी शोक न करी आता. आम्हा सही नाही राहणे सर्वथा, कृष्णाचे वाचून. पण मग इथे हे सर्व धर्मराजाने पाहिलंय. आणि मग धर्मराजा द्रौपदीला बोलतोय की इथे राहायला कोण आलाय. द्रौपदी का व्यर्थ दुःख एवढा करते की येथे राहणे नाही कवनाशी, शरीराची होय माती. ज्या वेळेला शरीराची माती झाली त्यावेळेला पुन्हा आपल्याला ती बघा पुन्हा ती माती येते का. पुन्हा परत एकदा देह पडला. देह हे काळाचं आणि धन कुबेराचं. मला सांगा, आम्ही गाडी आणली, घोडा आणलं, बंगला आणला, आधी लाखो रुपयाची माडी बांधली. प्रत्येक वेळा आम्ही सांगतो की त्या माडीच्या छतावर तुम्हाला कोण जाईल, काय जाणार.
आधी सांगतो आम्ही 2 लाख रुपये खर्च करून बाथरूम बांधलाय, स्नानगृह बांधलाय, त्या बाथरूम मध्ये तुमची आंघोळ होईल काय? सगळं इथंच राहणार आहे, तुझ्या बरोबर काय येणार नाही. द्रौपदी दुःख नको करोस, की आपली सुद्धा परिस्थिती हीच आहे, आपलं सुद्धा इथे राहणे नाही कवणाशी, तू व्यर्थ काय दुःख करू नकोस. आणि मग जी परी झाली श्रीकृष्णासी तीच परी होय आम्हासी इत्यादी रीती बहुवचनेंसे शांतवन करुनिया. ही जी भगवंताची परिस्थिती झाली तीच परिस्थिती आपली होणार आहे. आणि हे अटल सत्य आहे. आणि द्रौपदी ही कित्येक या मृत्यूला जन्माला आलेला माणूस, या पृथ्वीतला जन्माला त्याला मरण हे अटल आहे, व्यर्थ. अशा प्रकारे धर्मराजा द्रौपदीला समजावत आहे. बोलावणी बंधू वर्गासी म्हणे राज्य स्थापुनी परीक्षितीसी आपण जावे बद्रिकाश्रमासे कृष्णनाथे आज्ञा पिले. आणि मग इथे धर्मराजाने काय केलंय, भाऊ बंधू वर्गाला बोलवलंय, एकत्र बोलवलंय आणि बोलले की आता आपण एक काम करूया, की आता आपण तीर्थयात्रेला जाऊया, बद्रिकाश्रमाला जाऊया. आणि मग इथे हस्तिनापुराचे राज्य आजपर्यंत आपण चालवलंय, हे काय करूया, परिस्थितीला आपण इथे नातवाला इथे या राज्यावर आपण बसूया. असा एक भावंड एकत्र मिटिंग घेतली आणि एकत्र चर्चा केली. आणि मग आपण परिस्थितीला इथे राज्यकारभार देऊ. आणि आपण आता काय करू, पुढचा प्रवास जो आपला असेल तो तीर्थयात्रेचा असेल, आपण बद्रिकाश्रमाच्या तीर्थाला जाऊ. ते धर्माचे ऐकोनी वचन पुढे गेला विदूर निघून येथे कदा न राहावे आपण होईल विघ्न निश्चय. आणि ही भावंडांची चर्चा झाली, बैठक झाली आणि या बैठकीत ठरलंय आता इथे परिस्थितीला राज्य त्यावेळेला हे विदुर काकांनी जाणलं ओळखलं. आजपर्यंत कौरव पांडवांच्या सुद्धा मध्ये विदुर काका गावाच्या बाहेर झोपडी बनवून राहत होता, की मला तुमचा हिस्साच नको, मला फक्त एकच भगवंत कृष्ण परमात्मा मला पाहिजे. आणि अशा प्रकारे आता जर इथे मी थांबलो तर आता काय केले, धर्मराजा सांगेल काका तुम्ही या परिस्थितीला सांभाळायला राम. विदुर काकाने हे जाणलं आणि विदुर काकाने तिथून काय केलाय, काढता पाय केलाय आणि ते निघून गेले तिथून. तो विचार मांडला सकळांशी मग मूळ धाडिले रायासी विप्रा पाचारुनिया सभेसे सुमुहूर्तासी पाहिले. आणि मग ही बैठक भावंडाची बैठक झाली की आपण परिषदेला राज्य करावं हे सर्वांना मानलं. आणि मग काय केलंय, देशोदेशीच्या राजांना आमंत्रण पाठवलंय की इथे परिषद राजाचा आमच्या मुलाचा इथे राज्याभिषेक होणार आहे. आता इथे हस्तिनापुराचा जो राजा जो होणार आहे तो परिस्थिती होणार आहे असा सर्वत्र आमंत्रण केलाय. आणि तो राज्याभिषेक सोहळा साठी तुम्ही सर्वांनी यावं अशा देशोदेशीच्या राजांना आमंत्रण पाठवलेलं आहे. तो येऊन मांडली कराये अभिषेकीला परीक्षिती पाहे राज्य दिदले धर्मराये अभिमन्यूच्या सुतासी. आणि मग इथे सर्व देशोदेशीचे मांडलिक राजे आलेत. आणि मांडलिक राजा आल्यानंतर मग इथे काय केलंय, इथे येतोच इथे परिस्थितीचा काय केलाय, अभिमन्यूचा जो मुलगा होता त्याच्यावर काय केलंय, त्याला इथे राज्यकारभार बसवलंय. आणि मग पुढे निशाने रोविली गाजली रणतुरे आणि दाने दिधली असती अपारे भोजन सारून एकसरे वस्त्रालंकार गौरविले. आणि मग इथे काय झालंय की हे देशोदेशीचे राजे आलेत आणि तिथे इथे राज्याभिषेकाचा म्हणजे गुढ्या तोरणे उभारलेत. तो राज्याभिषेकाचा सोहळा कसा असेल, अपूर्व असा सोहळा झालाय. आणि मग इथे गुढ्या तोरणे उभारलेत, अपार असं दान धनधान्य हे काय केलंय, दान दिलंय, याचकांना दान दिले. मला सांगा, आपण साधा लग्न जरी असलं तरी आपण कोणाला तरी भेटवस्तू आहेर देतोय. आमच्या मंडपात तरी 25 बायका आल्या तर 25 एका कलरच्या दिसलं पाहिजे, एवढं तरी आम्ही आता करतोय परिस्थिती, बरोबर आहे ना. मग त्यावेळेला आता हा तर राजा आहे. आणि मग इथे काय केलंय, दान सर्व लोकांना, याचकांना, ब्राह्मणांना
जसं मनाला येईल तसं पद्धतीने अनेक प्रकारचं दान दिलं. आणि मग धर्मरायाची आज्ञा घेऊन मांडलिक राजे गेले निघून. परीक्षिती राव म्हणून बोल प्रगटला मैथिली. आणि मग हे मांडलिक राजाभिषेकासाठी आले होते. यांनी काय केले, धर्मरायाची आज्ञा घेतली की राजा हो, की तुमच्या आम्ही कार्यक्रमाला आलो, तुमचा कार्यक्रम यथाशक्त पार पडला. आता परीक्षित राजा हा त्रिभुवनामध्ये हस्तिनापुराचा राजा हाही सर्वत्र काय झालंय ग्वाही दिली आणि सांगितला की आता या हस्तिनापुराचा राजा कोण आहे, परीक्षित आहे, अशी बोंब ठोकली गेली. मग धर्म म्हणे सहोदरा आता तुम्ही करावी त्वरा. लोकांत सांगावे विचारा की तीर्थात जातो म्हणून. आणि मग आता इथे हा सर्व राजाभिषेक सोहळा झालाय आणि मग इथे धर्मराजा भावंडांना बोलतोय की आता तुम्ही त्वरा करा, आता तुम्ही लगबग करा की आता आपला पुढचा जो प्रवास कोणता आहे की आपला तीर्थयात्रेचा प्रवास आहे. आणि मग तुम्ही लगबग करा आणि सर्वही काय करा घाई, आपण आता पुढच्या प्रवासाला जाओ. आणि मग त्या कोणी धर्माची या बोला पार्थ काय करिता झाला. आज्ञा देई मारुतीला जावे स्वस्थळा म्हणून. आणि मग इथे हे धर्मराजाचे शब्द ऐकल्यानंतर पार्थाने काय केलंय की ध्वजस्तंभावरी वानरू जैसा मूर्तिमंत शंकरू. शंकराचा अंश कोण, हनुमंतराया. आणि मग हनुमंतराया होता कशावर, रथाच्या ध्वजस्तंभावर होता. म्हणून पांडव युद्ध प्रसंगातून सगळ्या गोष्टी सुखरूप वाचलं. ज्या वेळेला 7व्या अवतारामध्ये रामाच्या इथे सुद्धा कोण होता, हनुमंतरायाच होता. हनुमंतराया ज्या वेळेला हनुमंतरायाबद्दल अंजनी मातेला हनुमंतरायांच्या बद्दल रामाने सांगितलं की तुझ्या मुलाने असा पराक्रम केला, तुझ्या मुलाने तसा पराक्रम केला, तेव्हा अंजनी मातेला आनंद नाही झाला. अंजनी मातेला अंजनी माता बोलते की तू प्रभूची सेवा करायला गेला होतास आणि प्रभूने जर युद्ध केला तर तू प्रभूला जर शिनवलं मग तू एवढा ताकदीचा होऊन फायदा काय. उलट प्रश्न अंजनी माता हनुमंताला बोलतोय की तू एवढा ताकदीचा, तू एका क्षणामध्ये पूर्ण भूमंडळाला जर्जर करून सोडणारा, मग ते युद्ध तुझ्या गुरुला का करावं लागलं. त्यावेळेला रामाने अंजनी मातेला माय ग, इथे दोष त्याचा नाहीये. बोलिले वाल्मिकी तैसेची करीन. ज्या वेळेला वाल्मिकांनी लिखाण केलं होतं की रामाच्या हातूनच रावणाचं वध आहे, मग ते हनुमंताला करता येत नव्हतं. आणि मग त्यावेळेला अंजनी माता शांत झाली. मग असा तो हनुमंत ध्वजस्तंभावरी वानरू ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये हे आलंय. आणि मग हा ध्वजस्तंभावरी हा वानर आहे याची सुद्धा नाथाने सुद्धा ग्वाही दिली. आणि मग हा हनुमंताला नमस्कार केलाय. काय सांगितलंय की आता हनुमंतराया तुमचं आता कार्य संपलंय. आणि आता तुमचं कार्य संपल्यानंतर आता रथ सुद्धा देवलोकातून दिला होता आणि त्या सुद्धा रथाची पुन्हा आता हा रथ आपला काय कामाचा आहे हा पार्थ करून विचार करतोय. आणि मग आम्ही जातो तीर्थासी तुम्ही जावे स्वस्थानासी. प्रेम दाटले उभयतांशे उकसा बुकसी रडतसे. आणि मग इथे हनुमंतरायाना पार्थाने सांगितलंय की आता भगवंता हे हनुमंतराया की तुम्ही आता तुमचं कार्य संपलंय, तुम्ही आता जा. आणि त्यावेळेला हनुमंतरायाने करून पार्थाला मिठी मारले आणि दोघे सुद्धा उकसाबुकसी रडत आहेत. हनुमंत तेव्हा निघून गेला आणि पार्थे रथासी नमस्कार केला. मग स्वर्गासी तो जाता झाला विचार कळला देवांशी. आणि मग हा देवाने हे रथ हे पार्थाला दिलं होतं आयुध. आणि मग ते रथ सुद्धा या रथाला नमस्कार केला पार्थाने की देवाने दिले, देवा हो तुमची वस्तू तुम्ही आता घ्या, आता आमचं कार्य संपन्न झालंय. आणि त्यावेळेला
मग धर्मराज बंधू ते म्हणत, कुंती माता तीक्ष्ण बहुत, तिये कारणे करथ घेतला पाहिजे निश्चय. आणि मग इथे देवलोकाचा रथ पार्थाने दिलाय आणि त्यावेळेला आता कुंती माता वय झालाय, क्षीण आहे, आणि मग ती एवढा प्रवास कसा करील. मग आता आपण काय केलं पाहिजे, एक तरी आपण रथ बरोबर घेतलं पाहिजे, की आपण आई आहे, मग आईला आपण चालत कशी नेणार. आणि मग विचार केलाय आणि मग वचन मानले सर्वांशी, मग सिद्ध करुणी महारथासी. विचारो निया सुमुहूर्तासे, सकळ जनांशी भेटले. आणि मग इथे आता हा सर्वांना हा विचार पटलाय की आईला चालता येणार नाही, आणि मग असा चांगला असा सुसज्ज असा रथ तयार केलाय. आणि मग रथ तयार केल्यानंतर मग आता इथल्या लोकांना सुद्धा लोकांना आपल्याला सांगायला पाहिजे ना की आता आम्ही काशीला चाललोय, आम्ही तीर्थयात्रेला चाललोय. आता आम्ही काशीला गेल्यानंतर आमची निशाणी ठेवतोय हो. आम्ही काय निशाणी ठेवली आम्ही आजपर्यंत, अरे तो काचाच्या कपात चहा पी नाही, बरोबर आहे ना. म्हणजे त्यावेळेला काचाच्या कपात चहा पित नाही, म्हणजे माहिती पडलं की हा काशीला गेला होता. आता आम्ही 8 दिवसांनी जाऊन येतोय, बरोबर आहे की नाही, किंवा 1 दिवसात पण जाऊन येतोय. पण त्यावेळेला काय होतं की त्यावेळेला काशीचा महिमा असा आहे की काशीला गेल्यानंतर माणूस परत येत नव्हता. आम्ही काशीला गेल्यानंतर आम्ही आस लावतोय की माझी पोरं तिकडं काय करीत असतील, लक्षात आलं तुमच्या. पण काशीचा शास्त्र असा आहे की काशीला गेल्यानंतर पुन्हा घरी परत यायचं नसतं. आम्ही काशीला आम्ही ट्रिपला जातो, फिरायला जातो, हा सिद्धांत पटेल. पण त्यावेळेला काय होतं, असंख्य दिवस चालत जाऊन लोक प्रवास करून त्या काशी यात्रेत किंवा घोड्यावर जात होते किंवा कुठल्या तरी बैलगाडीच्या प्रवासात ते जात होते. आणि मग हा प्रवास करताना हा दिव्य प्रवास होता. आता सुद्धा आपला एसटीने जाताना आपला 10 ते 15 दिवस समजा जातात, ट्रेनने गेलं तर 3 दिवसांनी माणूस पोहोचतोय. तर मला सांगा की त्यावेळेला हे लोकांना शक्य नव्हतं, आणि म्हणून त्यावेळेला हे लोक काहीतरी आम्हाला समजावं म्हणून तिथं मातीच्या कपामध्ये चहा पिल्यानंतर इथं सांगायचा चिने मातीचा कप, मातीच्या कपात चहा पियाचा नाही. मग त्यावेळेला कुठला आलिमनचं ग्लास होती, लक्षात आला तुमच्या. पण तसं काही नसतं की एक पूर्वी माणसाला जाता येत नव्हतं म्हणून ओळख व्हावी म्हणून हे लोक करत होती, लक्षात आला तुमच्या. मग सांगितले धृतराष्ट्रासे की आम्ही जातो तीर्थासे, तुम्ही मागे परीक्षितीसे वडीलपणे सांभाळा. आणि मग इथे धर्मराजाने काय सांगितला की धृतराष्ट्राला सांगितलं की तातं हो, तुम्ही काय करा, या परीक्षिताकडे लक्ष द्या, वडील या नात्याने तुम्ही लक्ष द्या. आणि मग धर्मे सांडिले सदन, तव ते दिसे दैन्यवान. मग परीक्षित पुढे घेऊन कोल्हाल करू लागलं. आणि मग एवढी सर्व सांगड यांची तीर्थाला जाण्याची झाली. आणि झाल्यानंतर इथे आता परीक्षित कसा होता, लहान होता. आणि मग त्यांनी हे पाहिलं, त्यांनी हे ऐकलं की आता सगळी मंडळी आपली कुठं चालली, कुठेतरी बाहेर चालली. आणि त्यावेळेला त्यांनी समोर धावत आलाय आणि त्यांनी मिठी मारले धर्मराजाला. आणि मग तिथे त्यांनी काय केलंय, कोल्हाल केलाय, ओढू लागलाय, रडायला लागलाय. आणि मग म्हणे मी तुम्हा विने ताता, येथे काय करावे आता. धर्म म्हणे गुणवंता, राज्यभार सांभाळी. आणि मग इथे ताता मी आता काय करू, मी मला काय इथला राज्य मला समजणार आहे. त्यावेळेला धर्मराजा बोलते की बाळा की तू आता इथला, तुला आम्ही राजा केलाय आणि मग तू इथला राज्यकारभार तू सांभाळ. म्हणजे सांगायचं भरपूर होतं की इथल्या प्रजेचा तू सांभाळ कर. आणि मग त्यावेळेला हा चिमुकला काय बोलतोय की ताता मी कसं काय एवढं सहन करू शकतोय, मी एवढा कसा सांभाळ करू शकतोय. आम्ही जातो तीर्थासी, तुवा चालवावे राज्यासी.
मग म्हणे सुभद्रेशे परीक्षितीशी सांभाळी तू. आणि मग हा धर्मराजा सांगतोय की आम्ही आता तीर्थाला चाललोय, की तुम्ही हा इथला हस्तिनापुराचा राज्यकारभार चालवावा. आणि मग त्यावेळेला धर्मराजा सुभद्राला काय सांगतात की सुभद्रे की तू या परिस्थितीचा काय कर, सांभाळ कर, याच्यावर लक्ष ठेव आणि मग पुढे. सुभद्रा बोले वचन मी समागमे येईन. धर्म म्हणे तिये लागून मागे वडील कोण मुलासी. आणि म्हणजे सुभद्रा धर्मराजाला बोलते की आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर तीर्थयात्रेला येतोय. आणि मग त्यावेळेला धर्मराजा समजावतात की या परिस्थितीला वडील मोठा माणूस याच्या पाठीमागे उभा राहायला कोणतरी हवाय ना, आणि मग याचा कोण सांभाळतोय असं धर्मराजा सुभद्रेला समजावून सांगतात. कोण धर्माची या बोळा सुभद्रेने आकांत केला. म्हणू लागली युधिष्ठिराला का हो मजला त्या गीता हो. सुभद्राने ऐकल्यानंतर सुभद्राने सुद्धा काय केलंय, कोल्हाल केला, मी सुद्धा तुमच्यावर येईन. तुम्ही मला काय एकटीलाच का मला त्यागताय, तुम्ही तर सर्व चाललात तीर्थाला, मग मला एकटीला सोडून का जाताय. आणि मग त्यावेळेला मग धर्मराज करी काय परीक्षितीशी तिचे ओटिंत घालता होय. जव तिने मोकळो निधाय धरिले पाय धर्माचे. आणि मग इथे धर्मराजाने काय केलंय की या परिस्थितीला काय केलंय, तिच्या ओटीत घातलाय. जसं बघा आपण सगळं का आपण परत करतो, पण एखाद्या सौभाग्यवतीची जर बाईची जर कोणी खणानाराने ओटी भरली तर ती ओटी परत करू शकत करता येतं नाही. आणि मग इथे हाच प्रकार धर्मराजाने काय केलाय की हिच्या ओटीत पदरात घेतलाय. पदरात या लेकराला पदरात घ्या, याचा सांभाळ तू कर अशी वडील या नात्याने धर्माने काय केलंय, तिला आज्ञा दिलेली. मग उठवणी सुभद्रेशी धरिता झाला पोटाशी. नाना गोष्टी सांगून तिशी समजाविले कृपेने. आणि मग धर्मराजाने सुभद्राला काय केलंय, अशी कुरवालून जवळ घेतली, पोटाशी धरलेली आहे. आणि मग तिला लहान लेकराला समजावलंय, अरे बाबा जर या छोट्या मुलाकडे जर तू जर वडील या नात्याने जर लक्ष दिलास नाही तर याला कोण गोष्टी ज्ञानाचा सांगेल. अशा प्रकारे अनेक गुज गोष्टी सांगून तिला समजावलं लढवळपणे. आणि मग पुढे तो नारी नर पातले समस्त धर्म तयासी असे सांगत. आम्ही जातो तीर्थाटनार्थ मागे परीक्षितीस सांभाळा. आणि मग इथे आता या तीर्थप्रवासाला निघाल्यानंतर गावातील लोक आलेत, नरनारी आलेत. आणि मग नरनारी आल्यानंतर हा धर्मराजा या लोकांना सांगतोय की आम्ही आता तीर्थाला चाललोय, तुम्ही काय करा की परीक्षित हा तुमचा राजा आहे खरा पण तो लहान आहे. तुम्ही त्या प्रजेला सांगतोय की तुम्ही त्याला सांभाळ करा, त्याचं बोललेलं तुम्ही ऐका. आणि त्याचं जरी काय चुकत असेल, काय करत असला तर तुम्ही त्याच्याकडे काय करा, या लेकरू या मुलगा या नात्याने तुम्ही त्याचा सांभाळ करा. अशा प्रकारे धर्मराजा बोलत असताना ऐकुणी सर्व नरनारी रुदन करीती नाना परी. म्हणती धर्मा आम्हा भारे घातली तरी कोणाचे. आणि मग इथे हे धर्मराजाचे शब्द ऐकल्यानंतर त्या नरनारी गावातील लोक होता, अरे राजा की आम्हाला कोणाच्या पदरात घालून चाललात तुम्ही. आजपर्यंत धर्मराजावर एवढा जीव का होता की धर्मराजाने या प्रजेचा सांभाळ कसा केला होता की प्रजेला त्यांनी मुलांसारखी आईवडिलांसारखी म्हणजे त्याप्रमाणे सांभाळली होती. आणि प्रत्येक प्रजेला कोणत्याही प्रकारचा दुःख होणार नाही अशी काळजी घेतली होती. पशु पक्ष्यांना सुद्धा त्यांनी लळा लावला होता. मग असा राजा कोणाला नको आहे. आणि मग ही बोलतात की आम्हाला कोणत्या पदरात टाकून चाललात. 85 म्हणा पुंडली वरदे हरिचरण पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. संतन की जय. मंगल मूर्ति मोरया बजरंग बली की जय.